अर्धी कंपॅनियन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नक्की काय काम करतं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. मुख्यतः दोन प्रश्न घेऊन त्याच्यावरती एकत्रित सोल्युशन काढण्याचा आपला गेले 10 वर्षाचा प्रयत्न आहे. तर पहिला प्रश्न खूप गंभीर आहे की अर्बन एरियाजमध्ये जे हाऊसिंग सोसायटीज आहेत जे रोज ओला कचरा निर्माण करतात आणि महानगरपालिकेच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स प्रमाणे जो काही ओला कचरा सोसायटीमध्ये जनरेट होतो त्याची जबाबदारी सोसायटीने घेणं बंधनकारक आहे. तर यावरती सोसायटीला मोठा प्रश्न पडतो की ओला कचऱ्याचं आपण कसं मॅनेज करायचं. तर हा मोठा चॅलेंज शकतो सोसायटीमध्ये, स्पेशली कमिटी मेंबरला, की याच्यावर काय उत्तर काढावं. दुसरी गोष्ट की हा जो ओला कचरा आहे तो महानगरपालिकेच्या रॅम्पवर जाणं अपेक्षित नाही आहे. सो कुठलीही सर्व्हिस लावली की जे कचरा घेऊन जातील तर तो कचरा नक्की कुठे जातो ह्याची आपल्याला काहीच कल्पना नसते. तर हे ट्रॅक कसं करायचं, हे सगळ्या अडचणी सोसायटी समोर येतात आणि यातून एक सस्टेनेबल उत्तर कसं काढायचं हा खूप मोठा प्रश्न. आणि दुसऱ्या बाजूला जे शेतजमिनी आहेत, आज शहराच्या आसपास जी शेती आहे त्या शेतजमिनीमध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रॅक्टिस केली, कुठल्याही पद्धतीनं शेती केली तरी जोपर्यंत जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन स्टेबल होत नाही तोपर्यंत कुठलीही पद्धताची एफिशियन्सी वाढत नाही. हे सर्व शेतकऱ्यांना कळलं. तर मग ती कशी वाढवायची, तर ह्यामध्ये प्रामुख्याने अर्धी कंपॅनियन्स कंपनी ही याच्यावरती दोन प्रकारे सोल्युशन देते. एक अर्बन हाऊसिंग सोसायटीजसाठी जो काही निर्माण होणारा ओला कचरा आहे ते आपण रोज गेट कलेक्शन करतो सोसायटीमधून आणि ते स्वतः आपल्या प्लांटमध्ये प्रोसेस करतो आणि त्याचं कंपोस्ट बनवतो. ही एक सर्व्हिस झाली. त्या सर्व्हिसच्या अगेन्स्ट आपण सोसायटीकडनं सर्व्हिस कॉन्ट्रीब्युशन फीज घेतो, मंथली बेसिसवरती ती आहे. तर हे जे कंपोस्ट तयार करतो ते हाय क्वालिटी कंपोस्ट असतं. तर हे आपण शेतजमिनींना इंटिग्रेट करतो. तर ह्यासाठी आपण आपल्या प्रकल्पाला शेतकरी ऑनबोर्ड करतो. तर हे ऑनबोर्ड करतो म्हणजे कन्सिस्टंट सप्लाय ह्या शेतकऱ्यांना मिळतो, जेणेकरून हा जेव्हा कंपोस्ट जमिनीमध्ये इंटिग्रेट होतं आणि त्याच्याबरोबर काही अदर सप्लाईज आपण देतो आणि ॲडवायझरी देतो, जेणेकरून जो जमिनीतला सॉईल ऑर्गॅनिक कार्बन आहे तो आपण ट्रॅक करतो आणि त्याची हेल्थ चेक करतो. या सर्व्हिसेससाठी आपण फार्मरकडनं सबस्क्रिप्शन बेस्ड फीज घेतो. तर हे असे दोन प्रश्न आहेत जे आपण ज्याच्यावरती दोन उत्तरं काढली आहेत आणि या दोघांची सांगड घातलेली आहे. तर हा जो आत्ताचा प्रकल्प आहे आपला एक प्रकल्प जो कोडीत सासवड इथे उभा केलेला आहे, तर त्या प्रकल्पाला 1 एकर जागेमध्ये आपण तो प्रकल्प उभा केलेला आहे. या 1 एकर जागेच्या प्रकल्पामध्ये आपण रोज 4 टन ओला कचरा, रोजचा पर डे 4 टन कचरा आपण प्रोसेस करतो. आणि या प्रकल्पाला साधारण 6000 फ्लॅट्स कनेक्टेड आहेत सध्या. 2 पिकअप्स आहेत ज्या रोजचा ओला कचरा आपला कलेक्ट करतात. ते कलेक्ट करताना आपण सगळ्या बकेट्समधनं आणतो. लॉजिस्टिक्सची सिस्टीम SOPs आपले सेट झालेले आहेत, जेणेकरून पाणी गळत रस्त्यावर जातं, हे सगळे इश्यूज येत नाहीत आणि हँडलिंगला सोपं पडतं. तर प्रोसेसिंगच्या SOPs, लॉजिस्टिक्सच्या SOPs आपल्या सेट झालेल्या आहेत. 6000 फ्लॅट्स, 80 सोसायटीज, 1 एकरचा प्लांट, 20 टन पर मंथ कंपोस्ट जनरेशन, ही फॅसिलिटी तयार झाली आहे. या कम्प्लीट युनिटला आपण सर्क्युलर इकॉनॉमी युनिट म्हणतो आहे. आणि ह्या ज्या सगळ्या युनिटमधनं बाहेर पडणारं खत आहे ते आपण फार्म्सला इंटिग्रेट करतो. सो हे फार्मर्स ऑनबोर्ड होत राहतील. हे एक युनिट असेल. एका युनिटला साधारण 50 एकर जमीन आपण इंटिग्रेट करू शकतो आणि फर्टाईल करू शकतो. तर हा असा आपला गेले 10 वर्षाचा प्रवास आहे. 10 वर्षापासून आपण याच्यावरती काम करतोय. 2023 आपण स्टार्टअप तयार केली, अर्धी कंपॅनियन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. आपण मॅनेज हैदराबाद इथे इन्क्युबेटेड आहोत. आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू ॲग्रिकल्चर अँड मिनिस्ट्री थ्रू ग्रांट पण मिळाली आहे. So we are recognized for seed fund also.